नमस्कार सर्वांना, मी प्रियंका. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहितीच मी आले माहेरी आईकडे. तर आज आहे पालखी. तर इकडे पहिले सकाळ सकाळ मस्तपैकी पुऱ्या केलेल्या. तर चहा आणि पुऱ्याचा नाश्ता मला खूप आवडतो, चहाबरोबर पुरी खायला. तर इथे पहिलं मस्तपैकी सकाळी उठून मी पहिले पुऱ्या बनवल्या. अर्धं जेवण माझं झालेलं. त्यानंतरला मग आईने देवपूजा, तोपर्यंत मग आईने देवपूजा वगैरे करून नैवेद्य दाखवलेला. तर इथं आम्ही रव्याची खीर बनवलेली. तर देवाला नैवेद्य दाखवून इकडे तुळशीलाही आम्ही नैवेद्य दाखवलं. तर तुम्ही तुळशीचं वृंदावन आमचं पाहू शकता. हे खूप जुनं आहे वृंदावन आमचं आणि मला तर खूप आवडतं. तर त्यानंतरला मग दुपारच्या जेवणाची तयारीला लागलेलो आम्ही. तर इकडे बाबांना आंघोळ वगैरे घातलेली आईने आणि आजीने मिळून, कारण बाबांना उभं राहता येत नाही व्यवस्थित त्यामुळे. तर इकडे आई त्यांना कपडे वगैरे घालते. तर त्यानंतरला मग आम्ही तयारी होऊन संध्याकाळी, कारण आमच्याकडे पालखी खूप लेट येते, लास्टला येते माझ्या घरी आईच्या इकडे. तर तोपर्यंत आम्ही म्हटलं, आमच्याकडे ताई होती तिला भेटून आलेलो. तर इकडे मस्तपैकी वारा सुटलेला खूप, कारण 2 दिवस खूप वारा होता. तर इकडे तुम्ही पाहू शकता मी रेडी झालेली साडी वगैरे घालून. आणि कसा लुक वाटतो आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर सर्व तयारी करून मग रांगोळी काढली. तर इकडे अंगणाच्या समोर, तुळशीच्या वृंदावनाच्या इथे बाजूला आणि उंबरड्याच्या इथे, त्यानंतरला देवाच्या इथे जे आपण पालखीला ठेवतो त्याच्यासाठी जे चादर अंतर, तिथेही खाली रांगोळी काढलेली असते. त्याची तयारी सर्व आम्ही करून घेतलेली. कारण आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून खूप घाई होते जेव्हा देव येतो तेव्हा. तुम्ही इकडे दर्शन घेऊ शकता. असेच ब्लॉग पाहत राहा. टेक केअर. बाय बाय.